औरंगाबाद ज़िला कलेक्टर ऑफिस में आज ज़िला नियोजन समिति की बैठक रखी गई। अब्दुल सत्तार पालक मंत्री औरंगाबाद ज़िला इनके अध्यक्षता में, जहां डॉक्टर कल्याण काळे खासदार, अतुल सावे मंत्री और डीपीडीसी सदस्य भी मौजूद थे। बहुत से ज़िले के कामों को लेकर फंड दिया जाएगा, जल्द से जल्द मंजूर किए जाएंगे फंड, और काम भी जल्द से जल्द शुरू हो जाएंगे। इस तरह का बयान हमने अब्दुल सत्तार से बात करते हुए उन्होंने हमें कहा। मोबाईल सगळ्या विषयांवर चर्चा झाली। मागच्या बैठकीमध्ये ज्या विषयांवर त्या आमदारांच्या सगळ्यांच्या सूचना ज्या दिल्या होत्या त्याच्यावर पण उत्तर अधिकाऱ्यांनी दिली, त्याच्यावर चर्चा झाली। आणि पुढील काळामध्ये जे आहे आम्ही विनंती केली आहे पालकमंत्र्यांना की यावेळेस 2020 मॅच म्हणजे खूप कमी वेळ उरलेला आहे, थोडासा लोकसभेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्र्यांची घोषणा होण्यात वेळ झाला, पण आता झाली। आज त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका मांडलेली आहे आणि लवकरात लवकर डीपीडीसीचा निधी सगळा वाटप करून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी लवकरच सगळा निधी वाटपला जाईल। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या विषयावर आज बैठक झाली, त्यामध्ये पण जे इकडे लेबर कॉलेजच्या तिथे जे मोठा स्मारक होणार आहे त्याच्याबद्दलचं पण पूर्ण माहिती दिला पुन्हा, आणि लवकरच त्याचंही काम सुरू करण्यात आणि विविध महापालिका असेल, ग्रामीण भाग असेल, एमएससीबी असेल, महापालिका असेल, या सगळ्या मार्गी लावायचं त्यांनी। अनेक सदस्य गैरहजर होते। आज कसं झालं की शनिवार आहे आणि तसे आमदार होते, प्रशांत बंब पण येऊन गेले त्यांच्या घरात कार्यक्रम असल्यामुळे ते गेले। नाना अंगावरती गव्हर्नर म्हणून गेल्यामुळे ते नव्हते, बाकी सगळे सदस्य साहेबांच्या घरी काहीतरी वेळ लागली। त्यांच्या काल मुख्यमंत्री असतानाही ते नव्हते, त्यांच्या इनलॉजकडे म्हणजे त्यांच्या वहिनींच्या घरी काहीतरी आमचा जो आमचा कार्यक्रम झाला सिल्लोडमध्ये, त्या ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादीला निरोप नव्हता, अशा प्रकारचा असं काही नाही। निरोप होता, मलाही निरोप होता, आपण हजर नव्हते कार्यक्रम। खूप उशीर झाला कार्यक्रमाला। मी इकडे छत्रपती संभाजीनगर आता निवडणूक आहे, काही उद्घाटन माझे ठरवले होते संध्याकाळी, त्याच्यामुळे मी परत आलो। पक्षाचे दानवे म्हणतात की आम्हाला कोणालाही बोलवलं नव्हतं। मला माहिती, मला आमंत्रण होतं, मी आज बोलू शकत नाही की त्यांना निरोप मिळाला नाही मिळाला, मला आयडिया नाही। नाराजी व्यक्त नाही केली। मी जी नाराजी व्यक्त केली होती ती त्यांच्या जाहिरातीमध्ये इम्तियाज जलील आणि कल्याण काळेचे फोटो होते, त्याच्यावर नाराजी व्यक्त केली त्यांनी। इथे गेम पालकमंत्री तसंही ते शिवसेनेत होतं आणि त्यावेळेस शिवसेनेला मिळायला आम्हाला अगोदर माहिती होतं, असं ते शेवटी मागणी मागणी केली होती। काय भांडण झाले काय? तुम्ही असल्यामुळे वेगवेगळ्या पक्षातल्या दोन मित्रांची रोल नाही शेवटचीच बैठक आहे या सरकारची। लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारचा शेवट नसतो, त्याच्यामुळं
असं कुणाला शेवट वगैरे एक मिनिट तुमचा मित्र परत पालकमंत्री होणार असं त्यांना म्हणायचंय. त्यांनी सगळ्यातच सांगितलं. तुमचं मत काय? तुम्ही त्यांना पुन्हा येऊ देणार आहात का? ऐका ना काय आहे माहिती, लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मी पहिल्यांदा आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या DPDCच्या बैठकीला आलो आणि योगायोग असा जुळून आला की आमचे सहकारी मित्र अब्दुल सत्तार साहेब हे माननीय संदीपानजी भुमरे साहेब माझ्यासोबत लोकसभेवर आले आणि ही जागा रिकामी झाली आणि पर्यायाने आमचे सहकारी मित्र अब्दुल सत्तार साहेब, नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे तो प्रोटोकॉल आला. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना पालकमंत्री केलं आणि योग असा त्यांची DPDC पहिलीच होती आणि मी लोकसभेवर गेल्यानंतर माझी DPDC पहिलीच होती. त्याच्यामुळे या DPDC मध्ये ज्या लोक कल्याणकारी योजना आहेत त्या योजनेचा आढावा घेण्यात आला, काय कामं चालली त्याचा आढावा घेण्यात आला आणि नव्याने काय कामं करायची आहे या संदर्भातला विषय या बैठकीने विशेषतेने जाणून घेण्यात आला आणि त्या बैठकीचा निश्चितपणाने आपल्या जिल्ह्याला चांगला फायदा होईल एवढं मला आपल्याला सांगितलं. आतापर्यंत असं होतं की सत्ताधारी पालकमंत्री असल्यानंतर काँग्रेसची नेते बऱ्याचदा नाराज असायची. आता तुम्ही काँग्रेसचे खासदार नाही, नाराजीचा प्रश्न कधी येतो की ज्या वेळेला आपल्या भागातले कामं झाले नाही तेव्हा. आता मी सरकार वेळेला पेपर दिले, माझे कामं ते करणार आहे, ते मला म्हणले मी तुमचे सगळे काम करून टाकतो. त्यांनी तुमचं मोठं काम केलेलं त्यामुळे विरोधाचा काही प्रश्न नाही. मोठं काम लहान काम हे मतदार राजा करत असतात. कोणाला मोठं करायचं कोणाला लहान करायचं हे मतदार राजाच्या हातात आहे. एवढं वाईट भूमिका तुम्ही आतापासून मला नाही कळलं. म्हणजे असं वाटतं की तुम्ही सत्ताधारीच आहात. मी विरोधी पक्षामध्ये त्यावेळेला होतो, आजही आहे, परंतु ज्या व्यासपीठावर जाऊन आपल्याला लोकांची प्रश्न सोडून घ्यायचे असतात तिथे आम्ही तुम्हाला असं तुमची अशी इच्छा आहे का आम्ही त्या व्यासपीठावर सुद्धा एकमेकांच्या समोर भांडणच करावे? मग सिल्लोड मध्ये काँग्रेस सरेंडर करणार आहे का? बघा, तुम्ही परत वेगळ्या विषयावर न्यायला लागले. DPDC मध्ये विकास कामामध्ये वेगळा विषय आहे आणि राजकारणामध्ये ज्या वेळेला त्या मतदारसंघामध्ये आपापल्या पक्षाचे उमेदवार लढवायचं काम पडेल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही त्यांच्या विरोधात. महाविकास आघाडीच्या एकमेकांवर भांडणं झालेली आहेत, एकमेकांवर धावून गेलेले आहेत. आता एवढे शांततेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना निधी दिला जात नाही असा आरोप सातत्यानं होतोय शिवसेनेवर. मला DPDCच्या मीटिंग मध्ये मी पहिल्यांदा आलो आणि माझे पेपर सबमिट केले. आता जेव्हा ते निधी देतील देणार नाही त्याच्यावर पुढची भांडणं सुरू होईल. आता काय भांडणाचा विषय? लोकसभेच्या मदतीची परतफेड शांत राहू. मदत लोकसभेच्या मदतीचा प्रश्न मला सत्तार साहेबांनी लोकसभेत मदत केलेलीच नाही. मी परत सांगतो, त्यांनी त्यांच्याच पक्षाचं काम केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली, त्यांच्या सांगण्यावर मला नाही सांगता. तुम्ही एकमेव खासदार असे आहात जे 2 DPDC कव्हर करता. म्हणजे इथे पण येतात जालन्याला, एक ठिकाणी भाजपचा पालकमंत्री आणि एक ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री. दोघांपैकी कोणता पालकमंत्री चांगला? दोन्ही पालकमंत्री या जालना आणि संभाजीनगर जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हे सरकारचे प्रतिनिधी हे लोकांच्या कामासाठी असतात. चांगला न वाईटचा प्रश्न कधी येतो? काम करणारा पालकमंत्री कोणता आहे तुमचा दोन्हीपैकी? ऐका पालकमंत्री काम करणारे दोघेही आहे, परंतु जेव्हा आम्ही काम सांगू आणि ते काम करणार नाही तेव्हा ते ठरवलं जाईल. आज तुम्ही पहिल्या बैठकीत सगळे शेवटच्या बैठकीचे प्रश्न विचारले. नियोजन चांगलं केलंय, सगळं गुळगुळीत चालत. ही बैठक शेवटची नाही. ही बैठक मी पालकमंत्र्यांना सूचना केली, विनंती केली की याच्यानंतर आचारसंहिता लागायच्या अगोदर पुन्हा एक बैठक घ्यावी की जेणेकरून आपल्या शासकीय योजनेचा आढावा घेऊन ज्या काही लोक कल्याणकारी योजना पूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण व्हाव्या आचारसंहिता लागायच्या अगोदर. आणि मी तुम्हाला तुम्ही ज्या मूळ प्रश्नाला बदल देऊ लागले, तुम्हाला जे प्रश्न पाहिजे होते बातमी द्यायला तेवढ्याच बोलू नका. या जिल्ह्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे कन्नड घाटाचा, नॅशनल हायवेचा. त्या विषयावर आम्ही एकत्रित आलो आणि त्यांना सांगितलं की आपल्याला पालकमंत्र्यांच्या सोबत आम्ही सगळेजण केंद्रातल्या मंत्री गडकरी साहेबांच्याकडे जाऊन आपल्या राज्याचा आपल्या जिल्ह्याचा जो कन्नडचा प्रश्न आहे त्याचं काय करायचं आहे त्याच्यावर या बैठकीमध्ये उहापोह झाला. जरी कोर्ट कचेऱ्या झाल्या असल्या तरी शेवटी शासनाला त्याच्यातून काही ना काही मार्ग काढला पाहिजे. आजच्या मितीला तो घाट बंद आहे.
वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली जाते. आपल्या जिल्ह्यातल्या अनेक भागाच्या अनेक लोकांचे, व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. म्हणून त्या विषयावर सुद्धा आम्ही एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे. असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही एकत्र आलोय. मला असं वाटतं आपण आपल्या पत्रकारितेतून काही प्रश्नाला उजाळा द्यावा. एक प्रश्न आहे, लोकसभेची दानवे का नव्हते मला सांगता येणार नाही. त्यांना विचारलं तर बरोबर, त्यांना विचारलं तर बरोबर. काळे साहेब, शेवटचा प्रश्न, लोकसभेची परतफेड विधानसभेला करणार आहात का? मला नाही कळू लागलं तुमचं काय म्हणणं आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी तुम्हाला मदत केली लोकसभेला, तुम्ही करणार का? मदत करायचा काय प्रश्न येतो मला? त्यांचा पक्ष वेगळा, महायुती वेगळी, माझा महाविकास आघाडीचा प्रश्न वेगळा. तुम्ही किती मला अडचणी झाल्या कार्यकर्त्याला ते विचारतील तेव्हा सांगतील. धन्यवाद. जामगाव तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय जाणार नाही. आज जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग मी 7 दिवस अगोदर मी पालकमंत्री झालो, त्यानंतर लगेच निर्णय घेतला. 7 दिवसाच्या नोटीसा सर्व सन्माननीय आमदार असतील, सन्माननीय खासदार आहे किंवा सदस्य आहे यांना मी बुकलेट पाठवला. बुकलेट प्रमाणे आज आमची चर्चा झाली. मागील प्रोसिडिंग वाचून कायम करण्याच्या ज्या थोड्याफार सूचना होत्या त्याही सर्व घेतल्या. आणि आजच्या जिल्हा नियोजन मंडळामध्ये जे आपले मंजूर येतो 560 कोटी इतका आहे. प्रशासकीय मान्यता 655 कोटी रुपये. अशा पद्धतीने अनुसूचित जाती जमातीच्या 103 कोटी त्यांनाही, आणि विशेषतः आदिवासी जे बहुल एरिया आहे तो आपल्याकडे जो आहे ते 9 कोटी रुपये. बाकीचे जे काही वार्षिक नियोजनामध्ये विशेषतः जे प्रशासकीय कामासाठी आणि प्रशासनाला ते पोलीस स्टेशन असेल, दवाखाने असतील, हॉस्पिटल असेल, शिक्षण असेल, पाण्याचा शेतकऱ्यांना ज्याच्यामुळे फायदा होईल असे पाटबंधाऱ्याचे जे प्रस्ताव होते त्याच्याबद्दलही सविस्तर चर्चा झाली. आणि पाणी अडवल्यानंतर त्याचे परिणाम किती हेक्टर पर्यंत शेतकरी बांधवाला मिळेल. काही आपल्याकडं पुरातत्व विभागाच्या काही गेट्स आहेत, काही अजिंठा लेणी आहे, त्यानंतर आपल्याकडे वेरूळ आहे. अशा पद्धतीने जे जे आपले काही धार्मिक स्थळ जे मुर्डेश्वर सिल्लोडला आहे, जे सातारा परिसर आहे आपला संभाजीनगर जिल्ह्यामधला, त्या ठिकाणी त्या काळातला हेमाडपंथी जे मंदिर आहेत त्यांच्याबद्दल खंडोबा महाराजाचा एक मंदिर आहे. अशा अनेक गोष्टीची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या मीटिंग मध्ये सर्वांचा समाधान झाल्यानंतर ही मीटिंग संपली. पत्रकार बांधवांना भेटण्यासाठी थोडा वेळ झाला, त्याबद्दल मी त्यांची नसलेली बैठक होती म्हणून नाही. आता कल्याण काळे कोणत्या पक्षामध्ये तुम्हीच त्यांचा अंदाजा लावा. विरोधक खासदार साहेब होते, उदयसिंगजी राजपूत साहेब बी आमदार आहेत. मला वाटतं का याला विरोधी पक्ष नेते नाहीये, त्याचा काहीतरी नियोजित कार्यक्रम असल्या कारणाने ते विचारले नाही. आणि काही धार्मिक कार्यक्रमासाठी आपले जुने पालकमंत्री मोदी गेलेले आहेत खासदारमध्ये. याच्यासाठी पण सर्व संमतीने सर्व मी असेल, अतुलजी सावे साहेब असतील, आमचे प्रशांतजी बम असतील किंवा बोरणारे सर, प्रदीपजी जयस्वाल, सर्व आपले जितके आमदार महोदय त्या ठिकाणी मी बोललो तुम्हाला पहिले विरोधी पक्षाच्या मुद्दा सांगितला. मला जिल्ह्यात विरोधकच राहिलेला नाही का आता? नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं विरोधी पक्षाचाही मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. मी काही फार मोठी नेतेगिरी केली माझ्या आयुष्यामध्ये. माझे मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेस काल लेट झाले त्यांनी 60,000 महिलांच्या समोर नतमस्तक होऊन झुकणारे पहिले मुख्यमंत्री मी पाहिले. मी तर साधा कार्यकर्ता आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये विरोधक बी आहे. विरोधकाचाही सन्मान करणं, आपलाही सर्व नियोजन जिल्ह्याचं व्हायला पाहिजे. दिवस कमी आहे,
म्हणून आम्ही सर्व यंत्रणाला आदेश दिले तर सर्वांनी रात्रंदिवस एक करून या आठवड्याभराच्या आत सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोच देण्याचं काम जिल्हाधिकारी करतील, परंतु त्याचा TS घेणं, तो प्रस्ताव तयार करणं यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावे असे आदेश आजच्या या मीटिंग मध्ये देण्यात आले आणि त्याचा फायदा मला वाटतं तात्काळ होईल. खर्च म्हणजे संजय शिरसाट अनुपस्थित होते, त्याचं काय कारण आहे? आणि संजय शिरसाट असं म्हणतात काल जे काळे झेंडे दाखवले ते मुख्यमंत्र्यांना नव्हते, ते सत्तारांना होते. आता संजय शिरसाट काय बोलले मला त्यांच्याबद्दल फार मोठी टीका टिप्पणी करायची गरज नाहीये. राहिला प्रश्न मला कुणी विरोध भी केला, तुम्ही पहिलेही बोला तो विरोधी पक्ष के आदमी जिंदा रहने की दुआ करने वाला मैं खिलाड़ी है, वो जिंदा रहेंगे, वो मुझे विरोध करेंगे तो मुझे भी समझ में आएगा कि मेरा क्या गलती हो रही है. आणि विरोधाला फक्त विरोध करणं इतकंच असेल तर ज्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका येतात त्या वेळेस असे वातावरण सर्वाला, मला असो का संजय शिरसाट साहेबांना असो, सर्वाला होती. जुन्या विरोधकाला तुम्ही दोस्ताला विसरलात का रावसाहेबांना बोलवलं नव्हतं? एक लक्षात घ्या, आता जालन्याचे खासदार हे जे आहे ते सन्माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे, त्यांना बोलवणं काम माझं नाहीये, जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे, ते त्यांना बोलवायचं आणि ते माझे मित्र आहे. माझ्यामध्ये आणि रावसाहेब दानवे साहेबांमध्ये काहीच वाद नाही. कालच्या प्राथमिक करार वाढला का? नाही, आपला करार परमनंट तो एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. तो कधीही ज्या वेळेस ते त्यापर्यंत कोणी काळ्या दगडावरची पांढरी रेष प्रसंगी करार हा शिंदे साहेब माझे नेते आहात सर्वांचे. इतका ज्या पद्धतीने मी काल पाहिलं 7 तास लेट झाल्यानंतरही तुम्ही पाहिलं तर एकही बहीण उठली नाही. अशी लोकप्रिय निर्णय घेणारे मुख्यमंत्री माझे नेते आहेत. म्हणून बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही बाजूला करून काही नवीन विषयाला जिल्ह्यासाठी काय नवीन प्रवेश असेल? भाजपच्या नेत्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण दिलं नाही, विशेष म्हणजे तुमचे मित्र रावसाहेब दानवे यांनाही तुम्ही निमंत्रण दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे कालच्या कार्यक्रमाचं. नाही, आता कालच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्री म्हणले आहे ते सर्व नेते यायला पाहिजे. सर्व नेत्यांचं मी स्वागत करतोय. काही जे कालचा कार्यक्रम जो होता तो शासकीय कार्यक्रम होता आणि शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी सिल्लोडला आले आणि लाखोच्या संख्येने 7 किलोमीटर फक्त जे लाडके भाऊ होते त्यांना तिथे बसायला जागा नव्हती. त्याच्या पुढं परिस्थिती तुम्ही स्वतः पाहिली. मी काही बोलावं तुम्हाला तसं नाही, पण मी माझ्या आयुष्यामधला अभूतपूर्व असा एक कार्यक्रम माझ्या सिल्लोडला सुरुवात झाला त्याचा मला एक लक्षात घ्या. जिल्ह्यामधले जे लोक निवडून आलेले त्यांना निमंत्रण द्यावंच लागतं. तर मी जे निवडून आले त्यांना सर्वांना दिलं. जखमेवर मीठ सोडताय का सत्तार आता मी कोणाला, मला वाटतं त्यांना ज्यांनी हरवलं ते बी मराठाच आहे. नाही, तुम्ही त्यांना विचारून घ्या, बाकीचं मला काही माहिती. मराठा समाजाचा मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 30 दिवस मला माहित नसेल की तुमच्या कॅमेऱ्यामध्ये त्यावेळीची असेल आठवण तर तीही दाखवा. मराठा समाजासाठी पहिला मी आमदार आहे का या ठिकाणी 30 दिवस उपोषणाला बसलो होतो. हरिभाऊ बागडे त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते. त्यांनी मला लेखी पत्र दिल्यानंतरच आम्ही उपोषण सोडलं. मग इतका केल्यानंतर मी काही लोकांचा समाधान होत नसेल तर त्याला नाही. आचारसंहितेपूर्वी खर्च होईल का? आचारसंहितेपूर्वी घोषणा केली की लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये 100 रुपये टाकणार आहात. सिल्लोडची एकंदरीत जर आपण महिलांची संख्या पाहिली तर मतदारांची संख्या साधारणपणे 3.5 लाख आहे. म्हणजे सगळ्या साधारणपणे 1.5 लाख जर महिला धरल्या तर साधारण 65च्या पुढच्या जर आपण मायनस केल्या तर समजा 1 लाख महिलांना तुम्ही मदत करणार. 100 रुपये म्हटलं तर 1 लाख महिन्याला 1 कोटी रुपये होतात. 1 कोटी व्हाईट मनी तुम्हाला जमा करावा लागणार. याबद्दल मी एखादी माझी प्रॉपर्टी विकून यासाठी बोलू लागलो. विशेष नाही तुम्ही ऐका ना, मी यासाठी बोलू लागलो तर त्याच्यामध्ये जे असतात त्या बहिणीच्या अकाउंटवर शासनाचे 3-3 हजार रुपये जाणार नाही शासनाचे.
जर त्याच्याकडे ज्याच्याकडे 100 रुपये नाही, त्याच्याकडे 100 रुपये अकाउंटमध्ये आहे, त्याला वेल अँड गुड, त्याला द्यायची गरज नाही. पण ज्यांना 0 बॅलन्स मध्ये आपण अकाउंट उघडले त्याच्यासाठी माझ्या मतदारसंघामधल्या एखाद्या बहिणीकडे 100 रुपये बी नसत तर मी त्यांचा भाऊ आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सामान्य माणसाच्या गरिबांच्या त्या बहिणीपर्यंत मुख्यमंत्री मोदयांची लागली बहीण तर त्या बहिणीची थोडा खारीचा वाटा मी सेवा केली तर मी निश्चित तुम्हाला त्यामधला 1 नंबरचा व्यवहाराचा प्रमाणपत्र ही दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये देईल. लाडक्या भावासाठी काय समाजाच्या बहिणींना बांधवांना भेटल्याशिवाय जाणार नाही. खर्च 1 ते 1.5 महिन्यात खर्च कसा करणार? अरे तुम्ही एक लक्षात घ्या, आज आपल्याकडे लक्षात घ्या, आमच्याकडून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोच द्यायचा आहे. संबंधित जे काही खात्याचे प्रमुख आहे त्यांना एकदा मंजुरी मिळाली तर ते त्या पद्धतीने खर्च करतात. जिल्हा परिषदला 2 वर्षापर्यंत ते पैसे खर्च करता येतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. आणि बाकीचे जे आहे हॉस्पिटल आहे, आपला घाटी हॉस्पिटल आहे, औषध खरेदी करायचं असेल, त्या ठिकाणी मशिनरी द्यायचं असेल, आम्ही पहिलेच बोललो मी का माझ्या या वेळेस मी पहिलं प्राधान्य जे शिक्षण आणि आरोग्य याला मोठ्या प्रमाणावर देता येईल आणि बाकीच्या बी ज्या योजना आहे त्या योजनेची अंमलबजावणी आता आपल्याला किती दिवस मिळाले मला तुम्हाला गॅरंटीने सांगतो का 100% हा निधी खर्च करण्यासाठी ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोलची किंवा मंजुरीची गरज आहे ते